मी मोठी आहे कारण दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची आता निवड झालेली आहे। दिल्लीमध्ये 98वे साहित्य संमेलन होणार आहे। 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला होणाऱ्या या संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। डॉक्टर भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या 6व्या महिला संमेलनाध्यक्ष ठरलेल्या आहेत। भाषिक उत्सव असतो तो एक सांस्कृतिक उत्सव असतो, साहित्यिकांचा उत्सव असतो आणि त्याच्यासाठी एका व्यक्तीची निवड केली जाते। अनेक व्यक्ती त्याच्यासाठी पात्र असतात, पण यावर्षी त्यांनी माझी निवड केली याचं समाधान निश्चितपणे वाटतं। पण माझ्या बरोबरीचे किंवा माझ्या आधीचे बरेच जण असे आहेत की ज्यांना हे पद मिळायला पाहिजे होतं आणि आता मला हे पद दिलेलं आहे। त्यांच्या सगळ्यांच्या सद्भावनांचा मी फक्त आदर करते। नेमका तुमचा प्रवास कसा होता? पुण्यापासून परत सांगलीपर्यंत आला, नेमका कसा प्रवास होता? पुण्याला माझं प्राथमिक शिक्षण झालं। लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना अभिजन संस्कृती आणि लोकसंस्कृती या दोन्हींचा अनुभव मला मिळाला। तर तारा भवाळकर या नेमक्या आहेत कोण आपण जाणून घेऊयात। पहिल्या मराठी महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय। वैचारिक लेखन करणाऱ्या त्या मराठी लेखिका आहेत। लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककलेचा गाढा अभ्यास त्यांचा आहे। स्त्री जाणीवांवर लक्ष केंद्रित करणारं विपुल लेखन त्यांनी केलंय। पौराणिक नाटकं, दशावतार, तंजावरची नाटकं, नाट्य प्रकारांची जडणघडण त्यांनी शोधलेली आहे। विविध साहित्य कृतींना अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत।